नमस्कार. उद्या अत्यंत शुभ तिथी आहे आषाढी एकादशी. दिवसभरात कधीही या एका झाडाला नक्की स्पर्श करा. सर्व संकटे, विघ्न, बाधा दूर होतील, अडचणी दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग हे मोकळे होणार आहेत. कारण उद्याचा हा दिवस खूप महत्त्वाचा, खूप शुभ दिवस आहे. तुम्ही काहीच काम नाही केले तरी चालेल, पण हे काम तुम्हाला दिवसभरात करायचे आहे. तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि नेमके कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील या तिथीला देवशयनी एकादशी म्हणतात, हे प्रत्येकालाच माहीत आहे. आणि या शुभ तिथीवर तुम्ही हा उपाय जर केला तर संकटे, विघ्न नष्ट होतील. तुम्हाला जर मी सांगणार आहे ते काही त्रास असतील तरच हा उपाय करा. तुमच्या घरामध्ये सतत क्षुल्लक कारणावरून वादविवाद असतील किंवा मग पैशाची चणचण असेल किंवा मग मुलं तुमचे खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, परंतु त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे किंवा मुलं मोठी आहेत, त्यांची करिअरमध्ये प्रगती होत नसेल, तुमच्या पतीच्या उद्योग व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये असंख्य समस्या, असंख्य अडचणी वेगवेगळ्या निर्माण होत असतील आणि त्याची प्रगती होत नसेल, त्याबरोबरच काही असे गुप्त शत्रू असतात जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी तुमच्याविषयी वाईट विचार करतात. यांचा देखील नजरदोष तुम्हाला लागू शकतो. आणि या काही समस्या तुमच्यावर जर असतील तर तुम्हाला हा उपाय आज तुमच्यासाठी खूप प्रभावशाली ठरणार आहे. तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा उपाय ठरणार आहे. तर तुमच्या आयुष्यात बदलणारा हा उपाय जो आहे तो खूप गुप्त आणि खूप महत्त्वाचा, अत्यंत प्रभावी उपाय हा ठरणार आहे. हा उपाय करताना तुम्हाला सोपे कामच करायचे आहे. खूप वेळ घेण्याचेही काम नाही आहे. तुमचं जास्त वेळ पण तुम्हाला द्यायची गरज नाही आणि काहीच नाही. खूप कमी सेवा आहे, पण अत्यंत महत्त्वाची आणि खूप प्रभावशाली ही सेवा आहे. ही तिथी साधीसुधी तिथी नाही आहे. साक्षात भगवान विष्णूंची ही पवित्र तिथी आहे आणि सर्वात फलदायी तिथी आहे. एकदम कोणतेही उपाय सिद्ध करणारी ही एकादशी तुम्ही केल्यास, उपवास केल्यास, उपाय केल्यास 100% तुम्हाला प्रभावी ठरणारी आहे. व्रतवैकल्य केले असतील तुम्ही खूप आणि खूप कष्ट देखील केले असतील, परंतु तुम्हाला असंख्य समस्या निर्माण होत असतील, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा कर्ज किंवा मग अनेक चिंता तुम्हाला सतावत असतील, तर तुम्हाला हाच उपाय करायचा आहे. कारण एकादशीसारखी दुर्मिळ तिथी पुन्हा येणार नाही. ही तिथी सर्वात मोठी तिथी आहे. 24 एकादशींचे पुण्यफळ फक्त या एका तिथीमुळेच तुम्हाला मिळते. जर तुम्ही या दिवशी उपवास केला तर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. आषाढी एकादशी दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. फक्त संध्याकाळी करायचं नाही आहे, कारण आपण संध्याकाळी कोणत्याही झाडाला स्पर्श करत नाहीत. तर तुम्ही जास्तीत जास्त 5:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. अगदी भक्तिभावाने तुम्हाला ह्या एका झाडाला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सरळ सरळ घरी यायचे आहे आणि बघा तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्ही स्वतः मला नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघत आहात हजारो लाखो वारकरी अगदी मनोभावे मंत्रोच्चार करत, जय हरी विठ्ठल म्हणत म्हणत ही वारी पूर्ण करतात उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी. आणि या वारीमुळेच ह्या हजारो लाखो वारकऱ्यांची सकारात्मक एनर्जी, सकारात्मकता आपल्या पूर्ण वातावरणामध्ये पसरलेली असते. आणि विष्णू तत्व म्हणजेच विठ्ठल तत्व हे देखील जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर असते आणि प्रत्येक पृथ्वीच्या सकारात्मक अंशामध्ये ते दडलेले असते. जसे की झाडे झुडपे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. काही झाडांचे इतके महत्त्व आहे की त्याच्या जे आहे पान आहेत, फुलं आहेत, याचे आपण वापर पूजेमध्ये करतच असतो. त्यासोबतच त्यांच्या खोडाचे देखील वापर करतो, त्यांच्या फांद्यांचे देखील वापर करत असतो. सुकलेल्या फांद्यांचे देखील आपण संमिधा म्हणून यज्ञकुंडामध्ये, होम हवनामध्ये वापर करत असतो. असे अनेक झाडे आहेत जे खूप महत्त्वाचे स्थान आपल्या हिंदू धर्मामध्ये मानली जातात. कारण या झाडांना तुम्ही फक्त स्पर्श जरी केला तर तुमच्या अंगातील आणि तुमच्या घरातील सर्वच कोणतीही नकारात्मक शक्ती असो ती मुळासकट नष्ट होणार आहे. पृथ्वीवरील काही वनस्पतीमध्ये देवी देवतांची खूप सकारात्मक आणि खूप प्रभावी शक्ती दडलेली असते आणि काही झाडांमध्ये तर साक्षात भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा, श्री गणेशाचा, विठ्ठलाचा सर्वांचाच वास असतो. असे काही झाडं आहेत आणि त्या झाडांमध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या दूर करणार आणि तुमच्या घरामध्ये कधी धनधान्याची कमी पडणार नाही. तुम्ही जर रात्रंदिवस कष्ट करत आहात, तुम्हाला नशिबाची साथ नसेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जर उद्याच्या या शुभ मुहूर्तावर हा उपाय केला तर घरातील दरिद्रता पूर्णतः नष्ट होणार आहे
आणि फक्त तुम्हाला त्या झाडाकडे जाताना एक चूक करायची नाही आहे. हा उपाय तुम्हाला करताना नियमाने केला तरच त्याचा फायदा होईल, अन्यथा होणार नाही. तर तुम्हाला असं वाटत असेल की भगवान विष्णूंचा वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये, मग का पिंपळाचे झाड आहे का? किंवा त्रिदेवतांचा वास देखील असतो, मग हे आहे का? किंवा उद्या तुळस अत्यंत शुभ आहे, मग तुळशीचे महत्त्व जास्त असल्यामुळे तुळस आहे का? तर नाही, हे दोन्ही झाड नाही आहेत. यापेक्षा अजून एक अत्यंत विशेष आणि खूप महत्त्वाचं झाड आहे. साक्षात माता लक्ष्मीशी आणि कुबेर देवताशी याचा संबंध आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरताही पडणार नाही. तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळेल. तर उद्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुमचं घर स्वच्छ असावे, सकारात्मकता तुमच्या घरामध्ये निर्माण असायला हवी. तरच तुम्हाला हा उपाय प्रभावी ठरू शकतो. कारण तुमच्या वास्तूची सकारात्मक ऊर्जा असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर सुख समृद्धी आणि इच्छित फलप्राप्तीसाठी विठ्ठल विष्णूंचे तुळशीचे चमत्कारिक उपाय करणे आणि एका विशेष झाडाला स्पर्श करण्याचा खूप महत्त्व आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एकादशीला श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर जलाभिषेक किंवा पंचामृत अभिषेक करायचा आहे. यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मीचा वास कायम तुमच्या घरामध्ये राहतो. त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुले खूप प्रिय आहेत, त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र त्यांना अर्पण करायचे आहे, पिवळे फुले अर्पण करायचे आहेत. पूजेमध्ये त्यांना पिवळे फुले आणि पिवळा कापड अर्पण केल्याने आणि वाटल्यास तुम्ही पिवळे रंगाचे फळ देखील अर्पण करायचे आहे, जसे की केळी वगैरे किंवा मिठाई, हे अर्पण केल्याने रखडलेली कामे हे मार्गी लागतील. आणि या दिवशी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे, ते म्हणजे घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम याचे पठण करायचे आहे किंवा श्रवण करू शकता, किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप केल्याने देखील घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. तर आधी तुम्हाला सात्विकता निर्माण करणे खूप गरजेचे आहे, तरच कोणतेही उपाय हे फलित ठरत असतात. तर एकादशीला तुळशीची सेवा केल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. परंतु लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने ही तोडायची नाही आहेत, तिला पाणी देखील व्हायचे नसते. तर तुम्हाला तुळशीजवळ शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि 11 वेळेला परिक्रमा करायची आहे. त्यासोबतच तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते पाणी, हळदीचे पाणी तुळशीच्या मुळाशी अगदी थोडेसे अर्पण करायचे आहे. 1 चमचाभर अर्पण केले तरीही चालेल. त्यासोबतच सुवासिनी महिलांनी तुळशी मातेला लाल रंगाचे वस्त्र, हळद कुंकू हे अर्पण करावे. यामुळे वैवाहिक जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. आषाढी एकादशीला तुळशीच्या रोपास उसाचा रस अर्पण केल्याने देखील आर्थिक चणचण दूर होते आणि अत्यंत शुभ मानले जाते. तर हे देखील एक काम नक्की करा. आता महत्त्वाचे म्हणजे कोणत्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. तर मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे जे झाड सांगणार आहे ते तुमच्या घराच्या आजूबाजूलाच असते. जर नसेल तर मग नेहमी आपल्या घराजवळ असणारे दुसरे एक झाड देखील सांगणार आहे, ते देखील शुभ आहे. परंतु महत्त्वाचे जे झाड आहे ते आपण आधी बघूयात. तर दुसरे तिसरे कोणतेही झाड नसून हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक मानले जाणारे, ज्याला आपण देववृक्ष म्हणतो, असे झाड म्हणजे पारिजातकाचे झाड. समुद्रमंथनातून मिळालेल्या 14 रत्नांपैकी हे एक रत्न आहे, जे स्वर्गातून पृथ्वीवर आणले गेले होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही शुभ दिवशी पारिजातकाच्या झाडाचे उपाय केल्याने भगवान विष्णू, माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. कारण पारिजातकाची फुले भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. एकादशीला ही फुले देवाच्या चरणी अर्पण केल्याने घरात सुख शांती लाभत असते. इतर झाडाखाली पडलेली फुले देवाला वाहिली जात नाहीत, परंतु पारिजातकाच्या झाडाखाली पडलेली देखील फुले आपण देवाला वाहतो. तर तुम्हाला काय करायचे आहे, तर उद्या आषाढी एकादशीला सकारात्मकतेने हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला पारिजातकाच्या झाडाजवळ जाताना थोडेसे दूध, थोडेसे पाणी घेऊन जायचे आहे आणि झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे. यामुळे घरातील गरिबी दूर होते आणि पैशाचा आवक वाढतो. तुम्हाला त्यानंतर तुमच्या घराजवळ जर पारिजातकाचं झाड नसेल तर मग दुसरं एक झाड मी सांगणार आहे, परंतु उद्याच्या दिवशी पारिजातकाच्या झाडालाच अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पारिजातकाचे झाड असते तिथे वास्तुदोष कधीही राहत नाही. या झाडाच्या सुवासामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होत असते. तर पारिजातकाचे झाड हे अत्यंत शुभ आहे. तर पारिजातकाला हरसिंगार असे देखील म्हटले जाते. या झाडामध्ये एक दिव्य सकारात्मक ऊर्जा असते. धार्मिक मान्यतेनुसार पारिजातकाच्या झाडाला स्पर्श केल्याने माणसाचा थकवा दूर होतो, मानसिक तणाव देखील त्वरित कमी होतो आणि इच्छापूर्तीसाठी देखील खूप महत्त्वाचे आहे.
एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला स्नान करून पारिजातकाच्या झाडाला किंवा खोडाला स्पर्श करायचा आहे. दोन्ही हाताने स्पर्श करावा आणि विठ्ठलाचे म्हणजेच विष्णूंचे नाव घेत आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे. असे केल्याने तुम्हाला खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचे आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण एक वेळेला करायचे आहे. तुम्ही बघा, साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. हा नक्की करून बघा, खूप फायदेशीर ठरणार आहे. जर तुमच्या घराजवळ जर पारिजातकाचे झाड नसेल तर मग अजून एक पर्यायी झाड म्हणजे सर्वांनाच माहीत असलेले पिंपळाचे झाड. तर त्याची फलदायी आणि महापुण्यदायी असे अनन्यसाधारण महत्त्व पिंपळाच्या झाडाला आहे. पिंपळा वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो अशी देखील मान्यता आहे. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध मनाने पिंपळाच्या झाडाजवळ जावे. दोन्ही हातांनी झाडाच्या खोडाला किंवा बुंद्याला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा तिथे सांगायची आहे. समस्या असतील तर ते देवाजवळ बोलून दूर व्हाव्या यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुम्ही झाडाला स्पर्श केल्याने नक्कीच खूप फायदा होणार आहे. तर स्पर्श करण्यापूर्वी या झाडाला देखील तुम्हाला थोडेसे जल अर्पण करायचे आहे. 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करायचा आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. हा उपाय केल्याने शनिदोष, पितृदोष आणि पैशासंबंधित अडचणी दूर होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण होते. उद्या शनिवार असल्यामुळे तुम्ही पिंपळाच्या झाडाचा देखील हा उपाय करू शकता. दोन्ही झाडं असतील तर दोन्ही झाडाचा उपाय करा. नसता पारिजातकाचा तर नक्की करा. खूप प्रभावशाली ठरणार आहे, कारण साक्षात माता लक्ष्मी आणि विष्णूंचा यामध्ये वास असतो आणि उद्या एकादशीला विष्णूंना अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे. नक्की हा उपाय करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.